आणि इकडून एंट्री आहे आणि मध्ये अजून काम चालू आहे नाही का. 7चा प्रोग्राम होता आपला, तो आता गेला आहे 9वर. सकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे आपला प्रोग्राम असं सांगितलं गेलं आपल्याला. आता बघू 5 वाजता. आता वाजले रात्रीचे 12 आणि आपलं शूट कंटिन्यू चालू आहे नाही का. बघू शकता ठीक. मला जर वाटतं ना आमची लाईफ खूप भारी आहे, आम्ही खूप एन्जॉय करतो. आता टाईम पहा, हे रात्रीचं जेवण पहा किती वाजता करतो आम्ही. पण हे बघा हां, हे चंद्र पण दिसतोय, तिकडं सूर्य पण निघाला आहे आणि इकडं आमचे तारे पण उडाले. झाले घरनं जा. हे सर हैदराबादवरून आलेले होते नाही का शूट करायला. एक फोटोसाठी थांबलो आहे फक्त आपण. त्यांचा एक फॅमिलीचा फोटो घ्यायचा आहे. नशीब एवढं भारी आहे, खूप भारी शब्द होतो नाही का. म्हणजे हरिओम असं काहीतरी होतं. हरिओम. इट्स ओके बोल हरी असं काहीतरी होतं. इट इज ओके काहीतरी होतं. हा भारी होतं ना. पण आम्ही ना आता बघू शकता इकडं आमचं स्टेज वगैरे आहे आणि इकडून एंट्री आहे आणि मध्ये अजून काम चालू आहे नाही का. 7चा प्रोग्राम होता आपला आणि प्रिन्स आणि मी इथं बसून टाइमपास करतोय नाही का. काही काम नाही आम्हाला, रिकाम टाइमपास करतोय. गाडी इथं समोर लावून दिलेली आहे आम्ही. मस्त गार हवा येते कारण की इकडं खूप गरम आहे नाही का. गार हवा येते, आनंद घेतोय गार हवेचा आणि मस्त टाइमपास करतोय. जाऊ आता कधी पण कार्यक्रम चालू हो, येऊन बसलोय ना आपण बस. रेडी आहे आम्ही रेडी आहे, कॅमेरा पण रेडी आहे गाडीत. फक्त आता कॅमेरा उचलायचा आहे आणि शूट करायचं आहे बस. बाकी काही डोक्याला ताण नाही घ्यायचं आहे. सकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे आपला प्रोग्राम असं सांगितलं गेलं आपल्याला. आता बघू 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता की त्याच्या अगोदर संपतो ते आता तुम्हाला पुढे व्हिडिओत बघायला भेटेल. त्याच्यासाठी कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्राम आय डी आहे आपला MB's बकेट लिस्ट. आता वाजले रात्रीचे 12 आणि आपलं शूट कंटिन्यू चालू आहे नाही का. बघू शकता राजा अजमल जी, ये माना जाता है कि 17 दिन तक निराहार तप, निर्जला तप, अन्न जल सब कुछ त्याग दिया और भगवान को मनाने लगे. हो भक्तों की अपने सुन लो पुकार. पंढरनाथ महाराज की जय. पब्लिक, मला जर वाटतं ना आमची लाईफ खूप भारी आहे, आम्ही खूप एन्जॉय करतो. आता टाईम पहा, हे रात्रीचं जेवण पहा किती वाजता करतो आम्ही. किती वाजले बघा, 2:28 झालेले आहे रात्रीचे आणि त्या टायमाला जेवण करतो आम्ही. आणि बाकीची हे बघा आत्ताशी जेवण चालू आहे आणि बाकीची पब्लिक म्हणते तुमची मजा आहे. मजा आहे, फिरायला भेटतं पण जेवायला नाही भेटत माहिती आहे का. बरोबर का नाही प्रिन्स? ओके बरोबर आहे. सकाळी पण टाईम टू टाईम नाही झालेलं. काल पण शूटला गेलेला होता भाई, त्याचं पण टाईम टू टाईम झालेलं आणि आज पण तसंच आहे. या असे आमचे हाल असतात, फक्त जेवणाला नाही भेटत, बाकी सगळं मजा करायला भेटते. चला मग आता पहिले खाऊन घेतो मग भेटतो. काय घेतो टाईम झालेला आहे, 2:45 वाजलेले आहे. प्रोग्राम परत थोड्या वेळाने चालू होणार आहे नाही का. आत्ता टी टाईम झालेला आहे आमचा, दुपारचा नाही रात्रीचा. 10 मिनिट का ब्रेक. 10 मिनिट तेल मिळते. एक छोटीशी ॲडव्हर्टाईज होती, ती ॲडव्हर्टाईज संपली का परत जाऊन तिथं शूटला उभं राहायचं. इंटरव्हल झोप कशी लागते भाई, जबरदस्त. सगळे आळस देत आहे. थंडी हवा. एकच चांगलं काम होतंय की गार हवा चालू आहे त्याच्यामुळे ना भारी वाटतंय नाही का. नाही तर खतरनाक हाल झाले असते. गरम नाही होते नाही का सगळ्यात मेन म्हणजे. आता पटापट चहा पितो आणि परत आपल्या जागेवर जाऊन उभं राहतो नाही का शूट. बघा गाईज 5:30 वाजले, समोर सूर्य पण निघाला आहे आणि आम्ही आत्ताशी ना पॅकअप करतोय नाही का. हे बघा आत्ता प्रोग्राम संपला आहे. आम्हाला वाटलं होतं की 3:30-4 संपन, पण हे बघा हां, हे चंद्र पण दिसतोय, तिकडं सूर्य पण निघाला आहे आणि इकडं आमचे तारे पण उडाले. बरोबर का नाही. आता पॅकिंग चालू आहे, पॅकिंग करून घेऊ फटाफट आणि मग तुम्हाला भेटतो. आता कार्यक्रम झालेला आहे, वाटलं नव्हतं एवढा वेळ होईल, म्हणजे आम्हाला सांगितलं होतं पण लवकर आवरला. आता काय आम्हाला 6-7चा टाईम सांगितला होता पण ऑलरेडी लवकर आवरलेलं आहे. आता पटापट कॅमेरा पॅक वगैरे सगळं पॅक करून घेऊ, लाईट वगैरे पॅक करून घेऊ आणि त्याच्यानंतर लगेच सुटू आपण
आपल्या रस्त्याला, कारण की हे बघा सूर्य वर आलेला आहे आणि आपल्याला आता खाली जायचं आहे. पटापट आता बॅकपॅक करतो मग भेटतो तुम्हाला. पब्लिक आहे ना, पब्लिक अशी पळाली ना डायरेक्ट 2 मिनटात सगळे जिकडं तिकडं. हे बघा पूर्ण खाली झालं नाही का. क्या सर जी सब भाग रहे अभी पैक करके. काम झाले घरनं जातो. हे सर हैदराबादवरून आलेले होते नाही का शूट करायला. मराठी येत नाही बट थोडी येते, समजते, समजते, बोलता नहीं येत. बोलना है. बरं. अभी कितने बजे निकलोगे और कितने बजे पहुँचोगे तुम? हमको 6 बजे इवेंट है, 6 बजे पहुंचना है हैदराबाद में शाम को. यहाँ से 10 घंटे का रास्ता है. 500 किलोमीटर है ना. 500 किलोमीटर नॉन स्टॉप भगाना नॉन स्टॉप भागाना पड़ेगा. सोलापुर हाईवे से फिर नांदेड ते हैदराबादचे नाही का. आणि ते पण इथं शूटला आले होते, आमच्याबरोबरच होते. आता सगळं संपलं आहे, ते पण पॅकिंग करत आहे. आपली झाली आहे. एक फोटोसाठी थांबलो आहे फक्त आपण. त्यांचा एक फॅमिलीचा फोटो घ्यायचा आहे, त्यासाठी थांबलो आहे. ते झालं, गाडीला सेल मारायचा आणि डायरेक्ट पळायचं नाही का. कारण की ऑलरेडी आता 5:45-6 वाजलेले, झोप लागणार नाही आहेत आणि रात्रभर जागलेलो आहे आपण नाही का. बघू आता काय आहे काही नाही. रस्त्यात जर झोप लागली तर थांबून घेऊ आपण, जर नाही लागली तर नॉनस्टॉप धुळे डायरेक्ट आपण. आता चला मग आता काय आहे तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. हे बघा इथं पूजा चालू आहे अजून, म्हणजे रात्रभर पूजा चालू होती, अजून बी चालूच आहे. पूजा संपल्याशिवाय आम्हाला निघता येणार नाही. आता पूजा संपायची वाट बघतो आम्ही. फायनली पॅकअप झालेलं आहे. आणि आता कारमध्ये सामान टाकून घेऊ सगळ्यात आधी. आणि सूरज भी ऊपर आ गए है दर्शन देने के लिए. आता सगळ्यात पहिले पॅकिंग करून घेऊ. पहिले कॅमेरा घेतो पहिले आधी. नीट पकड. आता आम्ही जालन्यातनं बाहेर निघत होतो आणि 1 नंबर स्पॉट आहे नाही का. म्हणजे मध्ये जायला जागा नाही, पण तुम्ही ना मागे मस्त आहे ना बसून जेवण करायला, नाश्ता करायला सोय होती. आणि मस्त तलाव आहे नाही का. पाणी पण 1 नंबर स्वच्छ आहे. एवढा भारी स्पॉट आहे ना इथं. जर कंटाळा आला In 500 meters, turn left onto National Highway 753H. 1 नंबर जागा आहे नाही का. हे बघू शकतो तुम्ही. मस्त इथं बसायला पण केलेलं आहे नाही का, इथं केलेलं आहे. आणि समोर आता आपण डायरेक्ट जालन्याच्या बाहेर निघालो आहे नाही का. सगळ्यात आधी म्हणजे काल काय विषय झाला आपल्याकडून, आपण आहे ना डायरेक्ट जालन्यात घुसून गेलो. आपण बायपासने जायचं होतं. बायपास आपल्याला Turn left onto National Highway 753H. गावात घुसून गेलो. पण आता आपण क्लाइंटला विचारून घेतलं आम्हाला बायपासने कसं जाता येईल. आणि आम्ही जास्तीत जास्त नाही 5 ते 7 मिनटात बाहेर निघालो. आणि काल आपण घर बघून, एरिया बघून, जागा बघून, छोट्या गल्ली बोळा हे सगळं करत बाहेर निघालो नाही का. पण आता एकदम परफेक्ट बाहेर निघालो आहे. रस्त्याला पण लागलो आहे. तुम्ही बघितलं असाल रात्रीचं जेवण आमचं 2:30 वाजता झालेलं आहे. आता झोप लागू नये म्हणून चहा पिणार आहे आम्ही. जर भेटलं कुठं काही नाश्त्याला तर नाश्ता वगैरे करणार नाही का. बघू आता रस्त्यात काय लागतं. पण झोप लागू नये म्हणून चहा पिवावं लागेल. मी तर रात्री 2:30 वाजता 3 चहा पिलो होतो. आधी दोघांनी सोबत एक पिली, त्याच्यानंतर मी एक सिंगल चहा परत पिला. त्याच्यानंतर अर्धा 1 तासाने मला परत असं वाटत होतं की मला झोप लागल. परत एक चहा पिऊन आलो आणि असा टाईमपास केला आणि रात्रभर पूर्ण जागून काढलेली आहे आम्ही. आपण आता इथे आहे ना दादा डोसा खायला चाललो आहे. आता चालू आहे का नाही एवढ्या सकाळी तर बघू. कारण की रात्री ना पोट नव्हतं भरलं नाही का आपलं, त्याच्यामुळे ना आपण बघू भेटतो का नाही. आम्ही इथं थांबलो होतो आणि नशीब थांबल्याच लगेच आपल्याला आहे ना इडली वडे खायला भेटतो. आता आपले आलेले बघा. नशीब एवढं भारी आहे की सकाळी भेटलं नाही का. जेवण भेटलं ना त्याला पाहूनच खुशी झाली. खायच्या अगोदरच खुशी झाली नाही का भेटलं. आणि रात्री पण आम्ही हेच खाल्लं होतं, फक्त रात्री इडली होती आणि आता डोसे काय म्हणता वडा आहे नाही का आता. आणि हे ओके वडे ओके ते. इडली रात्री भूक लागली होती म्हणून खाल्ली नाही का. मस्त होती बघ. आता आहे ना पहिले खाऊन घेऊ. आणि प्रिन्स गाडी चालवत होता, मी ना अर्धा ते 1 तास झोपलो होतो नाही गाडीत. मला काहीच सुधरत नव्हतं डायरेक्ट, त्याच्यामुळे मी झोपलो थोडासा आराम केला. चला राहिलो. खतरनाक भूक लागलेली होती कारण की रात्री पण इडली खाल्ली होती. आता डोसा नाही खाल्ला, वडा खाल्ला.
आता झालं आहे, पोट भरलं आहे. आता आरामात आणि सेफ घरी जायचं आहे आपल्याला. आता डायरेक्ट इथून आपल्याला साधारण अजून तरी कमीत कमी लागणार आहे नाही का 2 तास. जास्तीत कमीत कमी 1.5 तास लागेल, जास्तीत जास्त 2 तास लागेल. बघा किती वेळ लागतो. पण आता जाताना आपण वेरूळ मार्गाने जाणार आहे. इथून एक सरळ रस्ता जातो पडेगाव आहे ती, पडेगावमधून तिथून डायरेक्ट आपण हायवेला लागून जाऊ नाही का, तो रस्ता पकडणार आहे. हे बघा समोर तुम्हाला जो काल दाखवला होता मी सोलरचा प्लॅन्ट, बघू शकता तुम्ही केवढा मोठा सोलरचा प्लॅन्ट आहे. म्हणजे जे तुम्हाला असं पाहण्यासारखं दिसतंय ना समोर, ते पाणी नसून आहे ना सोलर पॅनल आहे नाही का, खूप जास्त लावलेले आहे. आणि आपण आता घाटातच आहे नाही का, कन्नाडचा घाट उतरतोय आपण आता. हे बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट 30-40% उतरून आलेलो आहे आपण. आता फक्त 60% उतरायचं बाकी नाही का. आणि घाट उतरल्यानंतर जास्तीत जास्त आपल्याला 50 ते 60 किलोमीटर राहतं फक्त धुळे. म्हणजे आपण एक 50-60 किलोमीटर नंतर घरी पोहोचून जाणार नाही का, टेन्शन नाही राहणार, ताण नाही राहणार, काहीच नाही आपल्याला. आणि घरी जाऊन डायरेक्ट झोपायचं. रात्रभर झोपलेलो नाही मी तरी, आता अर्धा 1 तास झोपलो असं, पण प्रिन्स तर 1% पण झोपलेला नाही का, अशीच गाडी चालवतोय तो. आता ड्रायव्हिंग सीट आपण सांभाळणार आहे, कारण की प्रिन्सला आहे ना झोप लागत होती नाही का, त्याच्यामुळं आता आपण बसतोय गाडी चालवायला. तो थोडासा आराम करला आता, लागणार नाही, फक्त शांततेत बसायचं. थोडंसं डोक्याला शांतता पाहिजे, बरोबर का नाही. दिवसभर किटकिट किटकिट, रात्री फुल ढोलडाम ढोलचे आवाज बिवाज, पुरं परेशान होऊन गेलो तो. पण आता काय करणार, शूट आहे, काम करावंच लागतं नाही का, ऑप्शन नसतं आपल्याकडे, सांभाळावं लागतं. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे भाऊ, खूप जाम झालोय आता. बाबाचा तो शब्द काय होता विसरलो ना आपण. पापा. हा पापा. आणि ते दुसरं काय होता, काहीतरी होता यार तो बरंच. काय खूप भारी शब्द होता नाही का, म्हणजे हरिओम असं काहीतरी होतं. हा हरिओम. इट्स ओके बोल हरी असं काहीतरी होतं. इट इज ओके काहीतरी होतं. हा भारी होतं ना. पण ते आम्ही ना व्हिडिओतनं मी प्रिन्सला काढायला लावल आणि मी तो डायलॉग तुम्हाला सांगेल, आजच सांगेल, पण आजच्याच ब्लॉग मध्ये सांगेल कसं काय ना. चला तुम्हाला आता गाडी काढतो आणि जर आठवलं तुम्हाला नंतर सांगतो कंटिन्यू करून. हा तर तो आठवला आम्हाला, डोंट वरी बोल हरी असा डायलॉग होता तो. भारी वाटलं पण तो ऐकून, म्हणजे काहीतरी युनिक ऐकायला भेटलं नाही का आम्हाला, है ना, नवीन काहीतरी ऐकायला भेटलं. तर तुम्हाला पण असं काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे आपण आपल्या व्हिडिओत अजून लोकांना सांगू. फायनली ना आपण पोचलोय बघा, गाडी लावलेली आणि घरात येऊन पोचलोय. मोबाईलने लाईट पण बंद केलेलं नाही. कसे आहे पाहिले काय आळशी. कटिंग बिटिंग करून आला योगेश तुझं, कटिंग बिटिंग करून आला म्हटलं तुझं. मग आधी फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो.